नमस्कार मित्रांनो, सॉलिडवर्कच्या 5व्या सेशन आजपासून आपण चालू करतोय आणि याच्यामध्ये आपण आजच्या कमांड्स करणार आहे ते म्हणजे लॉफ्टेड बॉस बेस आणि रिव्हॉल्व कट आणि शेल कमांड. चला तर मग स्टार्ट करूया. पहिल्यांदा मी एक प्लेन सिलेक्ट करतो. पहिले जी कमांड बघतो आपण लॉफ्टेड बॉस बेस. टॉप प्लेन सिलेक्ट केली, स्केच मध्ये कोणता पण एक स्केच ड्रॉ करतो. मी रेक्टँगल घेतला आणि याला आम्ही स्पेसिफिक डायमेन्शन देतो. त्यानंतर मी इथून एक्झिट स्केच म्हणतो. त्यानंतर मी काय करणार, आता एक प्लेन जनरेट करतो. त्यासाठी मी रेफरन्स जॉमेट्री इथून प्लेन. आता रेफरन्स विचारले ते फर्स्ट रेफरन्स आपण त्याला इथून रेफरन्स देऊया. रेफरन्स मी त्याला टॉप प्लेन देतो. टॉप प्लेन पासून पाहिजे मला. इथून डिस्टन्स मी 100 आहे ते ॲज इट इज ठेवतो 100 डिस्टन्स वरती आणि इथून ओके. तर ही प्लेन जनरेट झाली. याच्यावरती मी अजून एक स्केच ड्रॉ करतो. त्यानंतर मी एक सर्कल ड्रॉ केला. एक्झिट स्केच. त्यानंतर मी अजून एक प्लेन ड्रॉ करतो. रेफरन्स जॉमेट्री प्लेन. आणि आता मी काय करतो, ही प्लेन आहे ती सेकंड प्लेनच्या रेफरन्स मध्ये जनरेट करतो. या प्लेनचा मी रेफरन्स देणार. डायमेन्शन सेमच ठेवतो 100 डिस्टन्स आणि ही प्लेन सिलेक्ट करतो आणि इथे स्केच म्हणतो नॉर्मल. आता इथे मी काय करणार, एक प्लेन जॉमेट्री ड्रॉ करतो. एक जॉमेट्री ड्रॉ केली आणि इथून एक्झिट म्हणतो. ओके. तर हे तीन प्लेनवर तीन आपण वेगवेगळे जॉमेट्री, वेगवेगळ्या डायमेन्शनच्या जॉमेट्री आणि वेगवेगळ्या शेपचे थोडे जॉमेट्री ड्रॉ केलेत. आता मी काय करणार, ह्या तीन प्लेनला व्हर्टिकल असं पाथ तयार करणार की जेणेकरून मला गाईड करता येईल. ओके. तर मी काय करणार, तर ह्या तिन्ही जॉमेट्रीला आता प्लेन कोणती व्हर्टिकल असेल ती मी प्लेन घेणार. फ्रंट प्लेन दिसते व्हर्टिकल, तर मी फ्रंट प्लेन घेतो, स्केच म्हणतो नॉर्मल. आता मी काय करणार, एक स्प्लाइन घेतो. स्प्लाइन घेतली आणि इथून मी आता ती ड्रॉ करतो. एस्केप. थोडीशी आपल्या बाजूला मी ड्रॅग करतो. ओके, ठीक. इथून मी ओके म्हणतो, इथून एक्झिट स्केच. ओके. तर आता मी काय करणार, लॉफ्टेड बॉस बेस मध्ये कमांड घेतली. तिथून मी ह्या ऑब्जेक्ट पहिला देतो. हा ऑब्जेक्ट. त्यानंतर सेकंड जो आहे तो हा ऑब्जेक्ट आणि त्यानंतर थर्ड जो आहे तो हा ऑब्जेक्ट. ओके. आणि ते गाईड करून म्हणून विचारते ते मी हा गाईड कर देतो. ओके. त्याची गरज वाटत नाही आता आणि तुम्ही ओके म्हणा. तर हा झाला आपला लॉफ्टेड बॉस बेस कमांडने तयार झालेला ही जॉमेट्री. ओके. तर आता मला ह्या प्लेन्स हाईड करायचे असतील तर मी इथून ही प्लेन हाईड करू शकतो.
ओके, अशा प्रकारे जर आपण ह्याला शेल करून बघायचं असेल तर आपण शेल सुद्धा करून बघू शकतो. तर आपण शेल कमांड बघू. ह्याच्यामध्येच इथून शेल सिलेक्ट केलं, इकडे हा सरफेस दिला, त्यानंतर सेकंड सरफेस हा दिला. ओके, आणि याची थिकनेस मी इथे 3 mm देतो. एंटर. शो प्रिव्ह्यू इथून. ओके, तर हा झाला शेल. ओके, अशा प्रकारे आपण लॉफ्ट कमांडचा यूज करू शकतो. मल्टिपल प्लेन्स आपण रेफरन्स देऊन मल्टिपल शेप्स असलेले ऑब्जेक्ट ड्रॉ करून असा ऑब्जेक्ट ड्रॉ करू शकतो किंवा डिझाईन करू शकतो. त्यानंतर आपण नेक्स्टची कमांड बघणार आहे ती म्हणजे रिव्हॉल्व कट. आता रिव्हॉल्व कट कमांड बघण्यासाठी आपण एक व्हर्टिकल प्लेन सिलेक्ट करूया. टॉप प्लेन, स्केच, एक सेंटर लाईन ड्रॉ करतो. नंतर मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो. इथून मी फीचर्स मध्ये जातो. सॉरी, पहिले एक्झिट स्केच केल्यानंतर इथे मी येतो. पहिल्या याला रिव्हॉल्व करतो. ओके, ऑब्जेक्ट मिळाला. आता मला काय करायचं आहे, हा जो सरफेस आहे ह्या सरफेस वरती मला कट पाहिजे पूर्ण असं रिव्हॉल्व मध्ये. तर त्यासाठी मी काय करणार, ह्या सरफेसला व्हर्टिकल जी प्लेन मॅच होते ती प्लेन मी सिलेक्ट करणार. तर ह्या सरफेसला कोणती प्लेन व्हर्टिकल आहे ते आपण बघूया. ही दिसते राईट प्लेन. तर मी हिला सिलेक्ट करतो आणि स्केच मारतो नॉर्मल. आता मी काय करणार, ह्या सरफेस वरती स्केच ड्रॉ करतो. सर्कल घेतलं, पॉइंट मधून असं सर्कल ड्रॉ केलं. ओके, मी काय करतो इथून एक्झिट स्केच आणि आता मी इथे रिव्हॉल्व कट कमांड घेतली. ओके, आता इथे काय विचारतो, ऍक्सिस द्या, रिव्हॉल्युशन ऍक्सिस. आता इथे ऍक्सिस दिसत नाही, तर आपण तो ऍक्सिस कुठून घ्यायचा, तर आयच्या सिम्बॉलवर क्लिक करायचं आणि इथून व्ह्यू ऍक्सिस म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावर चेक करायचं. ओके, दिसत नसला तर व्ह्यू टेम्पररी ऍक्सिस वरती इथे क्लिक करायचं. इथे टेम्पररी ऍक्सिस येतो आणि याच्यावरती आपण क्लिक करायचं आणि इथून ओके म्हणायचं. आणि पुन्हा तो ऍक्सिस होता पुन्हा हाईड करून ठेवू शकतो. ओके, तर हे बघा, हा झाला कट, रिव्हॉल्व कट आपला झालेला आहे. तर हा झाला रिव्हॉल्व कट. तर या सेशन मध्ये आपण 3 कमांड बघितल्या, एक म्हणजे शेल, लॉफ्टेड बॉस बेस आणि रिव्हॉल्व कट. बाकीचा नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. थँक्यू.